नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच जबरदस्त आहे. कारण कालपर्यंत आपल्याला अशी भीती वाटत होती की आकाश पुन्हा पहिल्यासारखा झालाय की काय. कारण त्याची जी अवस्था होती तो टुट्टूला घेऊन बसलेला होता. त्यानंतर आपल्याला असं वाटणं साहजिक होतं. पण तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आकाश अगदी व्यवस्थित आहे, त्याला काहीही झालेलं नाही. फक्त त्याच्यासाठी धक्का इतका मोठा आहे की मी ज्या व्यक्तीवर एवढा विश्वास ठेवला त्या व्यक्तीने अशा पद्धतीने वागणूक दिलेली आहे, इतका मोठा विश्वासघात केलेला आहे, तो धक्का त्याला जास्त बसलेला आहे. तर या सगळ्यातून भूमी आकाशला कशा पद्धतीनं बाहेर काढणार आणि त्याचबरोबर त्यांचा आता संसार सुरू कसा होणार आहे. आणि रागिनी जरी जेलमध्ये गेलेली असली तरी अभि आणि पौर्णिमा बाहेर आहेत. त्यांची वाट लावण्यासाठी भूमी आणि आकाशला कोणता निर्णय घ्यावा लागणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर भूमी, आकाश, अथर्व, मानसी, आजी आणि पारितोष सगळेजण घरी आलेले असतात. भूमी आकाशच्या जवळ जाते, त्याला समजवत असते. त्याचवेळी आजी म्हणत असतात की मला कळतच नाही आहे, माझे संस्कार कमी पडलेले आहेत, माझ्याच पोटी अशी लेकरं कशाला जन्माला आली हा प्रश्न आजी स्वतःला विचारत असतात. आणि त्यांना खूपच वाईट वाटत असतं. कारण रागिनीनं जे कृत्य केलेलं असतं ते इतकं भयानक असतं. स्वतःच्याच भावाला मारण्याचा प्लॅन ह्या रागिनीनं केलेला असतो. त्यामुळं आजींना मात्र खूपच वाईट वाटत असतं. आजी म्हणत असतात की काहीही झालं तरीही मला कळतच नाही आहे की ही मुलगी इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते, ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं कशी वागू शकते, हा प्रश्न आजींना पडलेला असतो. आणि आजी तेच बोलत असतात. तेव्हा भूमी म्हणते की आजी, तुमचं प्रेम कमी नाही पडलेलं, तुमचं प्रेम तेवढंच होतं, फक्त त्या समोरच्या माणसाला ते व्यवस्थित घेता आलेलं नाही, हा फरक आहे, असं भूमी आजींना समजावून सांगत असते. भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आज जे काही घडलेलं होतं ते खूपच भयानक होतं आणि या सगळ्यातून बाहेर पडणं सगळ्यांनाच खूप अवघड जाणार असतं. इकडे आजी भूमीला म्हणत असतात काहीही झालं तरीही या सगळ्यातून मला ना कळतच नाही आहे की काय करायचं आहे. कारण या सगळ्यामुळं त्रास झालेला आहे तो भूमी, तुला त्रास झालेला आहे. रागिनी तुझ्याशी चुकीचं वागलेले आहे, तुला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरीही तू प्रत्येक वेळेस आम्हाला सगळ्यांना सांगत होती, पण आम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही, असं आजी म्हणत असतात. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काय घडलेलं आहे त्या सगळ्यातून मार्ग तर काढावा लागणार आहे. आणि मग भूमी आजींना समजवत असते तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. कारण काहीही झालं तरी काही वेळेस आपण संस्कार पूर्णपणे करत असतो, पण काही वेळेस अशा गोष्टी घडत असतात की ज्यामुळं हे सगळं घडत असतं. त्या व्यक्तीनंच तेवढं ग्रहण केलेलं नसतं, म्हणून आपल्याला असं वाटतं की त्याच्यापर्यंत आपले संस्कार पोहोचू शकलेले नाहीत, हे भूमी बोलत असते. आकाश मात्र शांतच असतो, तो काहीच बोलत नसतो. इकडे अथर्व म्हणत असतो मला कळतच नाही आहे, माझी आई अशी निघाली आहे ज्याच्यावर मी इतका विश्वास ठेवलेला होता. अथर्वसाठीही हा खूप मोठा धक्का होता. इकडे आजी म्हणत असतात की भूमी, मला कळत नाही आहे की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. आणि हे सगळं जे झालेलं आहे त्यासाठी खरंच मी तुझी माफी मागते. वारंवार भूमी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत होती, आपल्यासमोर सगळ्यांच्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्यावरती आपण कुणीही विश्वास ठेवलेला नाही, हे आजी बोलत असतात. मानसी सर्वजण तिथं असतात. फक्त आता अभिजित आणि त्याचबरोबर आलेली नसते, ती म्हणजे पौर्णिमा. ते दोघंही आता रागिनीला जेलमध्ये सोडवण्यासाठी गेलेले असतात. त्यांना वाटत असतं की रागिनीने काही केलेलं नाही आहे, काही झालं तरी रागिनी सुटली पाहिजे, असं म्हणणं असतं. इकडे भूमी आकाशच्या जवळ आलेली असते, आकाशला समजवत असते, आकाशला शांत करण्याचा ती प्रयत्न करत असते. आणि पारितोषही तिथं असतो. पारितोषही भूमीची मदत करत असतो. आणि पारितोषचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यातून आकाशला बाहेर काढणं गरजेचं आहे. आकाश आता वरती रूममध्ये निघालेला असतो. आणि त्याचबरोबर आकाश म्हणत असतो की या सगळ्यातून, आणि तो शांतच पुन्हा निघून जातो, तो काहीच बोलत नाही. कारण आकाशला खूपच वाईट वाटत असतं. जे काही घडलेलं आहे त्या सगळ्याचा परिणाम इतका विचित्र होईल असं भूमीला कधीही वाटलेलं नव्हतं. भूमीनं कधी विचारच केला नव्हता की या पद्धतीनं गोष्टी समोर येतील, या पद्धतीनं सगळं घडेल, हे भूमीच्या स्वप्नातही नव्हतं. कारण भूमीला हे सगळं एक्सपोज करायचं होतं, एवढंच काय ते होतं. भूमीच्या डोक्यात असं नव्हतं की घरातलं वातावरण खराब झालं पाहिजे, घरातल्या सगळ्यांना त्रास झाला पाहिजे, हे भूमीच्या डोक्यात नव्हतं.
इकडे पौर्णिमा आणि अभि गाडीत येऊन बसतात. पौर्णिमा म्हणते की चला इथून डायरेक्ट एअरपोर्टला जायचं आहे आपल्याला, आपण इथून जायचं आहे. अभि म्हणतो कुठं जायचं आहे आपल्याला, काय चाललं आहे तुझं? तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की हो आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचं आहे इथून. तेव्हा अभि म्हणतो कुठं जायचं आहे, आपण कुठेही जाणार नाहीत. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते नाही अभिजित, तुमच्या लक्षात येत नाही आहे, आता आई अडकलेल्या आहेत आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आणि मी त्यांना साथ दिलेली आहे, त्यामुळं आपण दोघंही याच्यामध्ये अडकणार आहोत. त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर हे शहर सोडून आपल्याला दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात जावं लागणार आहे. त्यामुळं लवकरात लवकर चला, आपण इथून हलणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे अभि म्हणत असतो तुला कळतंय का, माझ्या आईमुळं आज आपण एवढ्या ऐशोआरामात राहिलेलो आहे आणि माझ्या त्याच आईवर आता वाईट वेळ आलेली आहे. तर तुम्हाला सांगत आहे हे शहर पळून जाण्यासाठी नाही, हे कधी शक्य होणार नाही. काही झालं तरी मी हे शहर सोडून कुठेही येणार नाही. जोपर्यंत मी आईला या सगळ्यातून बाहेर काढणार नाही तोपर्यंत मी कुठेही येणार नाही, असं स्पष्ट शब्दात सांगितलं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमाला तो म्हणत असतो की मी येणार नाही. इकडे आकाश त्याच्या रूममध्ये येऊन थांबलेला असतो. आकाशला खूप वाईट वाटत असतं, कारण जे काही घडलेलं असतं ते इतकं भयानक असतं. त्या सगळ्याचे परिणाम काय असतात हेही आकाशने बघितलेले असतात. आकाशला वाईट यासाठी वाटत असतं की माझी भूमी मला प्रत्येक वेळेस सांगण्याचा प्रयत्न करत होती की रागिणी चुकीची आहे, पण मी तिच्यावरती विश्वासच ठेवला नाही. या गोष्टीचं जास्त वाईट आकाशला वाटत असतं आणि आकाश त्यासाठीच स्वतःला दोष देत असतो. मग आकाशला आठवत असतं भूमी म्हणालेली असते की नाही आकाश, या बाईची सावलीही मला माझ्या बाळावरती नको आहे. तरीही आकाशने ऐकलेलं नसतं आणि आकाश म्हणालेला असतो की तू आईबद्दल असं बोलतेस, तुला कळतंय का? त्याचबरोबर इकडे हॉस्पिटलमधून जेव्हा भूमीला घरी आणलेलं असतं तेव्हा आकाश भूमीला हॉस्पिटलमध्ये आणायला गेलेला नव्हता, तर तो घरी थांबलेला असतो आणि तो आईचे पाय धुवून तिची पूजा करत असतो. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की तू मला पुन्हा जन्म दिलेला आहे, मला तू त्या संकटातून पुन्हा वाचवलेला आहे, माझ्यावरचा वार स्वतःवर झेललेला आहेस, हे सगळं आकाश बोलत असतो. आणि तेही भूमीने प्रूव्ह केलेलं असतं की ते सगळं रागिनी पटवर्धन यांचं नाटक होतं, कारण मी शुद्धीवर आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी तुला सांगेल म्हणून त्यांनी हे सगळं नाटक केलेलं होतं. हे भूमी आकाशला सांगितलेलं तेही आकाशला आठवत असतं आणि आकाशच्या डोळ्यासमोरून ह्या गोष्टी जातच नसतात. त्याला खूप वाईट वाटत असतं, आपण प्रत्येक वेळेस भूमीशी चुकीचं वागलेलो आहे. भूमीने जेव्हा आईवरती आरोप केले होते तेव्हाही आपण तिच्याशी चुकीचंच वागलो आणि तिला बोललो की तू वाटेल ते आरोप आईवरती करू नकोस, कारण आई कधीच चुकू शकत नाही. हे सगळं बोललेलं भूमीला आकाशला आठवत असतं आणि आकाश आता स्वतःलाच त्रास करून घेत असतो. आकाशचं असं म्हणणं असतं की मी भूमीवरती विश्वास ठेवायला हवा होता आणि मी भूमीवरती हात उचललाही माझं चुकलेलं आहे. त्यावेळेस आता आजी, पारितोष सगळेजण वरती येतात आणि आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असतात, आकाशला बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण आकाश मात्र काहीही बोलत नसतो. त्याने रूम लॉक केलेली असते आणि तो रूममध्ये थांबलेला असतो. त्याचवेळी इकडे भूमी, आजी, पारितोष, भूमी म्हणत असते की पारितोष आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर खूप मोठा अनर्थ घडू शकतो, आकाश खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकू शकतो, आपल्याला लवकरात लवकर आकाशपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आजी, त्याचबरोबर भूमी, पारितोष सगळेजण आकाशला बोलत असतात, आकाश दरवाजा उघड. आजी म्हणत असतात की बाळा असं नको करू, मी आहे ना, मी आले ना तुझ्याकडे, असं म्हणत आजी आकाशला बोलतं करत असतात. पण आकाश मात्र भयानक चिडलेला असतो. आकाशने रूममधल्या वस्तू, बेडशीट सगळं फेकून दिलेलं असतं आणि आकाशची अधळापट सुरू असते. ही गोष्ट भूमीच्याही लक्षात येते. भूमी म्हणत असते की पारितोष दरवाजा तोडावा लागेल आणि मग पारितोष आता दरवाजा तोडण्याची तयारी करत असतात आणि इकडे आकाश मात्र दरवाजा उघडत नसतात. पारितोष ट्राय करत असतो, परंतु दरवाजाचं लॉक निघणंही वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते. पारितोष प्रयत्न करत असतो. भूमी, त्याचबरोबर आजी स्वतः तिथं उभ्या असतात आणि आकाशने आता स्वतःच्या हाताला मारून घेतलेलं असतं, कारण त्याने भूमीवरती हात उचललेला असतो. आणि आपण भूमीला का हात मारायला उचलला, जो हात तिने माझ्या हातात देऊन इथपर्यंत माझी साथ दिली त्या भूमीवरती मी हात उचललेला आहे, ह्या गोष्टीचं वाईट आकाशला वाटलेलं असतं, म्हणून आकाश हा स्वतःला मारून घेत असतो. इकडे आकाश खूप स्वतःला त्रास करून घेत असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी ज्या चुका केलेल्या आहे त्याची शिक्षा माझ्या भूमीला झालेली आहे आणि म्हणून तो स्वतःला त्रास करून घेत असतो. आता पारितोष, त्याचबरोबर भूमी, आजी सगळेजण रूममध्ये येतात आणि पाहतात तर काय, सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण
ज्या कंडिशनमध्ये आकाश तिथे टुटूला घेऊन बसलेला असतो बेडच्या कोपऱ्यामध्ये, ते पाहून मात्र यांना सगळ्यांना धक्का बसतो. कारण आकाश आणि असा का आहे हा प्रश्न त्यांना पडलेला असतो आणि ते सगळेजण आकाशकडे पाहू लागतात. आकाशला नक्की काय झालं आहे, म्हणजे कशामुळं आकाशच्या बाबतीत हे काय घडलं, हा प्रश्न पडलेला आहे आणि ते सगळेजण त्याच्याकडे पाहत आहेत. परंतु आकाश मात्र शांत होऊन तिथे असते, पडलेला असतो. अथर्व स्वतःला त्रास करून घेत असतो. तो म्हणत असतो की माझी आई, म्हणजे आम्ही लोक आईवडिलांचा आदर्श घेऊन फिरतात, मी काय करणार आहे आता, माझ्या आईनं काय केलं आहे, माझ्या आईने एवढं मोठं कृत्य केलेलं आहे की ज्याची शिक्षा ही आम्हाला सगळ्यांना भोगावी लागणार आहे. मानसी मला माफ कर, खरंच मानसी मला माफ कर, कारण मी प्रत्येक वेळेस तुला तुला टोचून बोललेलं आहे, तुझ्याशी वाईट बोललेलो आहे. कारण मला प्रत्येक वेळेस असं वाटत होतं की माझी आई बरोबर आहे, पण नाही मानसी, माझं चुकलं आहे म्हणू, मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता. तेव्हा मानसी म्हणते ठीक आहे अथर्व, असू दे. आणि मग अथर्व स्वतःला त्रास करून घेत असतो. तो म्हणत असतो की तिने बाबांनाही सोडलेलं नाही, कारण बाबांच्या बाबतीतही तिने तसंच वागलेली आहे. पूर्णपणे चुकीचं आहे हे सगळं, कारण अशा पद्धतीने तिनं वागेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. माझी आई एवढ्या खालच्या थराला जाईल, तिने पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी एवढं सगळं केलेलं आहे. या गोष्टीचा राग मात्र इकडे आलेला असतो, तो म्हणजे अथर्वला. आणि अथर्वचीही खूपच चिडचिड होत असते. अथर्व स्वतःला दोष देत असतो. अथर्व म्हणत असतो की काहीही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ते चुकीच्या पद्धतीनं घडलेलं आहे हे त्याला वाटत असतं. आणि त्याचवेळी पौर्णिमा तिथं आलेली असते आणि पौर्णिमा आलेली पाहून मानसीला खूप राग येतो. मानसी तिथं जाते आणि पौर्णिमाला म्हणू लागते की धाडस कसं होतं गं तुझं, लगेच तू पुन्हा आलेली आहे इथं आणि तुला लाज कशी वाटत नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते मला लाज वाटायची काय गरज आहे, मी काहीच केलेलं नाही आहे. मानसी म्हणते की तू काय केलं हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आईंच्या प्लॅनमध्ये, प्रत्येक प्लॅनमध्ये तू सामील असायची. बाहेर अभिजित भाऊजी सगळ्यांना त्रास द्यायचे आणि ते घरात तू ताईला त्रास द्यायची. बाहेर अभिजित भाऊजी प्लॅन करायचे आणि घरात ताईला त्रास द्यायचं काम तू करायची. आईंना प्रत्येक वेळेस साथ तू दिलेली आहेस. तेव्हा पौर्णिमा म्हणते गप्प बस ग, ताईची चमची, प्रत्येक वेळेस तू तिचीच बाजू घेऊन बोलत असते. तेव्हा मानसी म्हणत असते मी कोणाचीही बाजू घेऊन बोलत नाही आहे, जे खरं आहे ते सांगत आहे. कारण माझी ताई नेहमी खऱ्याच्या बाजूने लढत होती आणि तू काय केलेलं आहेस, तू प्रत्येक वेळेस अशाच पद्धतीनं बोललेली आहेस, अशाच पद्धतीनं वागलेली आहेस. हे सगळं मानसी बोलत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते नाही, काही नाही आहे, तुझ्या त्या भूमिताईनेच ते माझ्या आईंना फसवलेलं आहे आणि त्यांना प्लॅनमध्ये अडकवलेलं आहे. कारण त्यांचं काहीही चुकलेलं नव्हतं, तरीही त्यांना या प्लॅनमध्ये अडकवलेलं आहेस. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे पौर्णिमाला मानसी सांगत असते की तू काय आहेस ना हे तुला चांगलंच माहिती आहे आणि आत्ताच्या आत्ता या घरातून निघ. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते हे घर माझंही आहे आणि बघ आम्ही लवकरात लवकर आईंना सोडवून आणणार आहोत. त्यावेळेस इकडे मानसी म्हणत असते बघ ताई त्यांना सुटू देते का ते, कारण त्यांनी आजपर्यंत जे गुन्हे केलेले आहेत त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. हे सगळं बोलणं चालू असतं आणि इकडे आकाश मात्र बेडला चिकटून बसलेला असतो. त्याचं मात्र इकडे वाईट वाटत असतं, कारण हे सगळं जे घडत आहे ते खूपच चुकीचं आहे हे सगळ्यांचंच म्हणणं असतं. इकडे भूमी आकाशला उठवण्याचा प्रयत्न करत असते. आकाशला म्हणत असते आकाश प्लीज, मला पुन्हा तू त्या गोष्टीत नको आहे जायला. 6 वर्षापूर्वी तुझे घडलेलं होतं तुझ्या बाबतीत तसं नको आहे. या गोष्टीचा असा परिणाम होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. आकाश प्लीज तू सावर स्वतःला. आकाश असं म्हणत ती बोलत असते. कारण भूमीला, म्हणजे मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं किंवा कालही मी जी शंका व्यक्त केली होती आकाश पूर्वीसारखा झाला की काय, ही शंका भूमी आजी या दोघांच्याही मनात आलेली असते. आणि भूमी आकाशला बोलतं करत असते. कारण काही झालं तरी आकाशची आता भूमीला खरी गरज असते. आता आकाश आणि भूमीचं बाळ जन्माला येणार असतं आणि यात जर आकाशने असा स्वतःला त्रास करून घेतला तर ते चुकीचं आहे असं आकाश आणि भूमी या दोघांनाही वाटत असतं. भूमी आकाशला म्हणत असते चल उठ, बस झालं आता, उठ, मी तुला सांभाळते ना आणि काय काळजी करू नकोस. तेव्हा आकाश म्हणत असतो की नाही उठता येत आणि आकाशच्या हाताला लागलेलं असतं. भूमी त्याचा हात पाहते आणि म्हणू लागते हे काय झालं, आकाशने स्वतःला मारून घेतलेलं असतं. पारितोषही आकाशला समजवत असतो. पारितोषही आकाशला म्हणत असतो की खरंच म्हणजे मला ना विश्वासच बसत नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं घडतील. आणि मग आकाशच्या हाताला लागलेलं असतं. त्याच्या हातामध्ये जी रिंग असते ती रिंग इकडे भूमी काढते आणि आकाशच्या हाताला ड्रेसिंग करू लागते. पारितोष फर्स्ट एड बॉक्स घेतो तिथला आणि मग भूमी हे
तिथे त्याच्या हाताला ड्रेसिंग करून देत असते. त्याचबरोबर भूमीचं जे काही छान असं चालू असतं, म्हणजे भूमी सगळी परिस्थिती छान पद्धतीनं हँडल करत असते. भूमीला असं वाटत असतं की आकाशने जे काही केलेलं आहे, आकाशला जो काही त्रास होत आहे तो फक्त आईवरील प्रेमापोटी होत आहे. कारण त्याने निस्वार्थीपणे प्रेम केलं होतं आणि त्या बाईने मात्र त्याला फसवलेलं आहे. ह्या गोष्टीचा त्रास त्याला होत आहे ही गोष्ट भूमीला जाणवत असते. म्हणूनच भूमी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते, आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत असते. परंतु इकडे आकाश मात्र स्वतःला त्रास करून घेत असतो. भूमी म्हणत असते, नाही आकाश, आता बास, आता इथून पुढे स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. काहीही झालं तरी या सगळ्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि तरच आपण पुढे जाऊ शकणार आहोत, असं भूमी आकाशला समजवत असते. परंतु पारितोष, आजी, सर्वजण तिथं आहेत. आकाशला मात्र ह्या गोष्टी कळत नसतात. आकाश अगदी इमोशनल झालेला असतो, कारण त्याने इतका विश्वास ठेवलेला होता, एवढं सगळं घडलेलं होतं. परंतु भूमी आकाशला म्हणत असते तेव्हा आकाश म्हणत असतो, आजी मी चुकलो गं, तू विचार कर ना, तिने माझा जो हात धरला, माझी साथ दिली, मला माझा प्रवास इथपर्यंत आणून ठेवला, मी कोणत्या परिस्थितीत होतो त्या वेळपासून भूमीने माझी साथ दिलेली आहे. आणि मी काय केलेलं आहे सांग ना? मी तिला प्रत्येक वेळेस दोष देत राहिलेलो आहे, तिला त्रास देत राहिलेलो आहे आणि त्याचबरोबर तिला प्रत्येक वेळेस तिच्यावरती हात उचलला. विचार कर ना, जिने माझी साथ देण्यासाठी माझा हात धरला होता, तिच्यावरतीच मी हात उचलला आणि तिच्यावरती आरोप केलेले आहेत, हे आकाश बोलत असतो. भूमी म्हणत असते, अरे आकाश, जाऊ दे ना, सोड ना ते गोष्ट, ते गैरसमज होते आणि ते गैरसमज मिटलेले आहेत ना, त्यामुळे नको ना आता तो पुन्हा त्या गोष्टी, कारण काही झालं तरीही आत्ता सगळं व्यवस्थित आहे ना, आत्ता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागणार आहेत, असं भूमी आकाशला समजवत असते. आकाश मात्र रडत असतो. आकाशचं असं म्हणणं असतं की नाही भूमी, मी चुकलोय, माझ्याकडून असं घडायला नको होतं, असं आकाश म्हणत असतो. आणि त्याचबरोबर आकाशचं हेही म्हणणं असतं की मला माफ कर भूमी, मी तुला ओळखलो नाही, मी तुझ्यावरती हात उचलला, खरं तर ज्या हाताने तू मला आधार दिलेला तो हात मी तुझ्यावरती हात उचललेला आहे. आकाश रडत असतो. भूमी म्हणत असते, शांत हो आकाश, शांत हो, पहिलं ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या सोडून द्यायच्या आहेत आणि आता पुढे जायचं आहे. तू जर असा स्वतःला त्रास करून घेत राहिला तर आपल्याला या सगळ्यातून बाहेर पडणं खूप अवघड जाईल. इकडे आता रागिणीला कोर्टामध्ये घेऊन चाललेले असतात. त्यावेळेस महिला मुक्ती संघटनेच्या बायका तिथं आलेल्या असतात, ज्यांनी आरोप केलेले असतात आणि त्याचबरोबर रागिणीला त्या बोलत असतात की खरंच ज्याने तुला आई म्हणून पूजलं, तुझी पूजा केली आणि तू काय केलेलं आहेस. सगळ्या बायकांचा घराडा तिथं आलेला असतो आणि रागिणीवरती आरोप करत असतात. रागिणीच्या तोंडाला काळं फासतात आणि म्हणतात, हीच तुझी लायकी आहे, कारण प्रत्येक वेळेस हे सगळं झालेलं आहे आणि तुझ्यावरती त्याने एवढं जीवापाड प्रेम केलं, तुला आई म्हणून पूजलं आणि तू त्याच्याच पाठीत खंजीर खुपसलाय, त्याच्याच जीवावर उठलेली आहे आणि हिला हिची लायकी दाखवलीच पाहिजे, हिची धिंड काढलीच पाहिजे, असं म्हणत बायकांनी रागिणीच्या तोंडाला काळं फासलेलं असतं आणि त्याचबरोबर तिच्या गळ्यामध्ये चपलांचा हार घातलेला असतो आणि तिला तिची लायकी दाखवलेली असते. तर इकडे अभि आणि त्याचबरोबर पौर्णिमा घरी असतात आणि मग भूमीला बघून अभि चिडलेला असतो. तो म्हणत असतो, तू पनवतेस, आज तू माझ्या आईला जेलमध्ये पाठवलेलं आहेस, हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे, हे सगळे पुरावे तू मॅनेज केलेले आहेत, असं म्हणत अभि हा भूमीच्या अंगावरती धावून जात असतो. पौर्णिमाही तिथं असते आणि तू पनवते आहे असं म्हणत तो अंगावर धावून गेलेला असतो आणि त्याचवेळी आकाश तिथं असतो आणि आकाश त्या क्षणी अभिचा हात पकडतो आणि अभिला दाखवून देतो की आकाश काय करू शकतोय. आकाशने त्या क्षणी त्याचा हात पकडलेला आहे आणि त्याचं थोबाड फोडलेलं आहे, नाकातोंडातून रक्त येईपर्यंत अभिला मारलेलं आहे, कारण अभिने जी चूक केलेली आहे ती खूपच भयानक आहे. तो इकडे भूमीवरती आरोप करत आहे आणि म्हणत आहे की भूमी, तू माझ्या आईला अडकवलेला आहेस, आता तुला सोडणार नाही. आणि मग आकाशने इकडे अभिला सोडलेलं नाही आणि त्याला त्याची लायकी दाखवून त्याचं थोबाड फोडलेलं आहे, रक्त निघेपर्यंत त्याला मारलेलं आहे, कारण तो भूमीवरती आरोप करत आहे आणि आता भूमीवरती जर कोणी आरोप केले तर ते आकाश कदापि सहन करणार नाही आणि भूमी पाहतच राहते. त्यावेळेस पौर्णिमाचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. भूमीलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण कळत नसतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं घडत आहेत आणि इकडे
भूमी त्याचबरोबर अभि सगळेजण तिथं आहेत आणि सगळेजण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करत होते. पण अभिने येऊन गोंधळ घातलेला होता आणि आकाशने त्याच अभिला त्याची लायकी दाखवलेली आहे आणि त्याला दाखवून दिलेलं आहे की तुझी ही लायकी आहे तर तू या पद्धतीनंच राहायचं आहेस. आणि आकाशने त्याचं थोबाड फोडलेलं आहे. म्हणजे भूमीवरती जर कुणी आवाज चढवला, भूमीवरती कुणी आरोप केले तर त्याला आकाश सोडणार नाही. आकाश हा भूमीच्या पाठीशी आता खंबीरपणे उभा राहिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.